अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। इथं सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी विरुद्ध बलाढ्य उपमुख्यमंत्री अजित पवार असा संघर्ष सुरू आहे। सहकारातले ज्येष्ठ नेते चंदरराव तावरेंनी वयाच्या 85व्या वर्षी सहकारी कारखाना वाचवण्यासाठी थेट अजित पवारांविरुद्ध दंड ठोपटलेत। रविवारी या कारखान्याची निवडणूक पूर्ण झाली। या कारखान्याच्या निवडणुकीत काय निकाल येईल हे अवघ्या 24 ते 30 तासात समजणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री थेट कारखान्याच्या निवडणुकीत उभी राहिल्याने ते राज्यात पुन्हा एकदा चर्चेला आलेत। चंदरराव तावरेंचं सहकार बचाव पॅनल अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनल विरोधात मोठ्या द्वेषाने लढते, तर अजित पवारांवर साम दाम दंडभेद सर्व हातखंडे वापरल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर शरद पवार गटही दुरून मजा पाहत असल्याचं या निवडणुकीत दिसून आलं। मंगळवारी या कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल येणार आहे, पण त्याआधी अजित पवारही निवडणूक जिंकणार की हारणार, पवारांच्या जिंकण्यामुळे सहकार संपणार की वाढीला लागणार, तसेच शरद पवारांचं मूक राहणं देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। इतरांनी कुणी काय बोलतोय तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं। मला फक्त सर्व मतदारांना 19,750 मतदारांना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांनी ठरवावं की 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातात कारखाना देऊन नेतृत्व द्यायचं। कारण कोण आपल्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण इथल्या विकास करू शकेल, कोण आपल्याला विविध योजना आपल्यापर्यंत आणू शकेल, या सगळ्याचा विचार आमच्या मतदारांनी करावा। पवार कुटुंब विरुद्ध तावरे कुटुंब अशी ही लढत मंगळवारी कोणत्या दिशेला जाणार हे स्पष्ट होणार आहे। सहकारी साखर कारखाने टिकवण्यासाठी चंदरराव तावरे पुढे सरसावलेत, त्यांना मतदार साथ देणार का हे मंगळवारी समजणार आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम टू टाइम न्यूज।